आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळली। खरं तर दादाच्या जाण्यानं या उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या दुःखद निधनामुळं एक अत्यंत कर्तबगार, स्पष्ट वक्ता आणि विकासभिमुख नेतृत्व गेलं। महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भुरणारी पोकळी निर्माण झाली। महाराष्ट्राच्या जनतेला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटतं। मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो। आज सकाळी अजितदादा पवार यांचं अचानक विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकली आणि खरं तर धक्का बसला। स्पष्ट वक्ते, कठोर परिश्रम, अशा प्रकारचं विकासाचं ध्यास असणारं नेतृत्व आज आमच्यातून गेलेलं आहे। महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्राला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटतं। मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं मी दादांना आणि त्यांच्यासोबत गेलेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो।